पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठरला महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु बंसी महाराज की जय।
आपण सरळ सरळ एखादं पुस्तक झालं असेल संस्कृतचं छोटंसं, थोडा अर्थ कळायला लागला असेल आणि या श्लोकाचा अर्थ जर केला तर तो म्हणेल जो दिवसा जागा आणि दिवसा झोपलेला आणि रात्री जागा तो कोण? स्थितप्रज्ञ. मग त्याच्या दृष्टीनं सगळे चोर, रात्रपाळी करणारे, बिबटे, महाराज लोक हे काय होतील? स्थितप्रज्ञ होतील. लक्षण भलतीकडेच जाईल. लक्षण केलं स्थितप्रज्ञाचं आणि लक्षण चाललं चोरावर. मग दिसला चोर की नमो नमः स्थितप्रज्ञ पुरुष, का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष, तसं होऊन जाईल. लक्षणेने त्याचा अर्थ या श्लोकामध्ये निशा म्हणजे रात्र हा शब्द दोनदा आलेला आहे. पहिल्या चरणातही आला आणि दुसऱ्या चरणात देखील आलेला आहे. या निशा सर्व भूतानाम, या सर्व भूतानाम निशा, तिथेही रात्र शब्द आलेला आहे. आणि सा निशा पश्यतो मुने, हे तिथे सुद्धा निशा म्हणजे रात्र शब्द आलेला आहे. आता तो रात्र शब्द दिवसाच्या सापेक्षत्वानं नाही घ्यायचा. दिवस रात्र, लहान मोठा, लक्षात आलं का? उंच ठेंगणा, हे एकमेकाच्या सापेक्ष असलेले काय आहेत? शब्द आहे. रात्र शब्द आपण जो नेहमी वापरतो तो दिवस शब्दाच्या सापेक्षत्वानं आहे. रात्र तिच्या विरोधी दिवस, म्हणजे दिवसाच्या विरोधी जी असते ती रात्र. इथं असा अर्थ घ्यायचा नाही. इथं तो दिवसाच्या सापेक्षत्वानं घ्यायचा नाही, तर परस्पर विरोधी अशा दोन अवस्थांची ती काय आहेत? उपलक्षण आहेत. एका निशा शब्दाचा, एका रात्र शब्दाचा अर्थ घ्यायचा अज्ञानावस्था, आणि खालच्या चरणातील रात्र जो शब्द आहे निशा त्याचा अर्थ घ्यायचा ज्ञानावस्था म्हणजे स्वरूपावस्था. आता अर्थ काय होईल? आता अर्थ होईल सर्व लोकांची जी रात्र, म्हणजे सर्व लोकांसाठी जी रात्र असते, म्हणजे सर्व लोक जिच्यात झोपलेले असतात. कुठं? अज्ञानावस्थेमध्ये. तिथं जो जागा असतो म्हणजे त्याला स्वरूपाचं काय असतं? भान असतं. आणि जिथं लोक जागे असतात, कुठं जागे असतात ते? विषयांमध्ये, विषयचरण करण्यामध्ये काय असतात? जागे असतात. हे जगाला सत्य बुद्धीनं पाहण्यामध्ये काय असतात? जागे असतात. तिथं जो झोपलेला असतो. लक्षात आलं का? म्हणजे आपल्या समजुतीच्या पूर्ण उलट ज्याची समजूत आहे तो स्थितप्रज्ञ. सरळ लक्षण. आपण जगाला खरं मानतो, त्याने जगाचं खरं स्वरूप जाणलेलं आहे. त्याला काय म्हणायचं? स्थितप्रज्ञ म्हणायचं. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, हे देखी भूत जात निदेले तिथेची जया पाहले आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रितू जो. अर्जुना पहा, ज्या बाबतीमध्ये प्राणी मात्र निजलेले आहेत त्या बाबतीत ज्याला उजाडलेला आहे, आणि जेथे प्राणी मात्र जागृत आहेत तेथे जो काय आहे? झोपलेला आहे. देखे भूतजात निजेले निदेले, निजलेले. सामान्यतः प्रापंचिक जन परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी काय झालेले असतात? झोपलेले असतात. म्हणून तर उठा जागे वारे, उठलेले नसतात का? उठलेले असतात. अशी रात्रीच्या झोपेतून उठलेले असतात. पण मोहरूपी पीत्वा मोहमयीम प्रमाद मदिरामुन्मत्त भूतैन जगत, या मोहनिद्रेमध्ये काय झालेले असतात? अज्ञान निद्रेमध्ये झोपलेले असतात. तिथं हा काय असतो? म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी काय असतो? जागा असतो. देखे भूतजात, जो घोरत होता बदबदा अविद्येच्या निद्रेमध्ये, स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान निद्रेत जो झोपलाय आणि बदबदा घोरतोय म्हणजे बरळतोय. बरळतोय म्हणजे जगत सत्य मानतोय. लक्षात आलं का? चालविती व्यवहार सत्य म्हणून, सत्य म्हणून व्यवहार चालवतोय. आता हे खरं तर सत्यानृत्य मिथुनी कृत्य प्रवर्तये अयम लोक व्यवहार, हा भगवान भाष्यकारांनी म्हटलेला आहे. हा जो लोक व्यवहार चालतो हा खरं आणि खोट्याचं मिश्रण एकत्रित होऊन चालत असतो. लक्षात आलं का? खऱ्या आणि खोट्याचं मिश्रण. आता गोष्ट आहे, हे सगळे पदार्थ शास्त्राच्या दृष्टीनं काय आहेत? मिथ्या आहेत. अधिष्ठान रूपानं काय आहे? सत्य आहेत. पण ते आभासिक आहेत. पण आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान नसल्यामुळं त्या आभासिक पदार्थांना सत्य मानून आपण हा व्यवहार काय करत असतो? चालवत असतो. संतांच्या दृष्टीनं हे जगत काय आहे? स्वप्नतुल्य आहे.
आता स्वप्न पडत नाही का आपल्याला? स्वप्नात श्रीमंतही होतो आपण, गरीबही होतो, लक्षात भांडणही होतात, लक्षात आलं, काही लाभही होतो, पण तो खरा असतो का? स्वप्नात एखाद्याला धनाचा लाभ झाला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याची गरिबी दूर होते का? आणि स्वप्नामध्ये एखाद्याचा धननाश झाला म्हणजे दुसऱ्या दिवशी तो दारिद्र्य अवस्थेला प्राप्त होतो का? नाही. कोणाकोणाला काय स्वप्न पडतील काय सांगता येत नाही. स्वप्नाशी कारण निद्रा तैसी प्रकृती हे नरेंद्र. स्वप्नाला कारण कोण आहे? निद्रा आहे. आणि निद्रा ही काय करत असते? स्वप्न दाखवत असते. म्हणजे आहे त्याचा विसर आणि नसलेल्याचं दर्शन कोण घडवते? निद्रा घडवत असते. तसं अज्ञान अवस्थेत निद्रित झालेला जो आहे त्याला असलेल्याचा विसर पडतो आणि नसलेलं त्याला दिसतं. तसं प्रत्येक जीव हा स्वरूपाच्या ठिकाणी झोपी गेलेला असल्यामुळं आपण कोण आहोत याचा त्याला विसर पडला आणि नसलेली जगतभ्रांती त्याला झालेली असते. ज्या अज्ञान अवस्थेमध्ये जीव असतात तिथं हा काय असतो? जागा असतो. स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपावस्थेमध्ये हे जीव काय आहेत? झोपलेले आहेत. इथली झोप ही व्यावहारिक झोप नाही आहे. व्यावहारिक झोप सुद्धा तमगुणाची वृद्धी झाल्यानंतरच येत असते, ही गोष्ट वेगळी. पण त्या व्यावहारिक झोपेतून काय होतं? जाग मनुष्य होतं 12 तासानंतर, 4 तास 8 तास कोणाची जशी काय झोप असेल तशी. कोणी 2 तासही त्याला पुरेशी होत असेल तर कोणी 2 तासच जागा राहत असेल. आम्ही सांगितलं होतं की नाही एकदा, आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबा सांगत होते. त्यांनी सांगितलं, ते म्हटले एक जण सांगत होता, अहो हा साधक गाव सोडून आळंदीला आलेला 12 वाजता झोपतो, 12 वाजता, आणि 4ला उठतो म्हणे. 4ला ते ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये याच्याबद्दल आदर निर्माण झाला. 12ला झोपतो आणि 4ला उठतो म्हणजे किती तास झोपतो? 4 तास. ते आश्चर्यचकित झाले, त्याला नमस्कार करू लागले. यानं सांगितलं थांबा थांबा, म्हटले मी दिवसाचं सांगितलंय. लक्षात आलं का? म्हणजे दुपारी 12ला झोपला की 4ला रात्रीचं झोपतो ते तर आहेच आहे. मग कोणाची कमी अधिक झोप असेल असो, स्वरूपावस्थेमध्ये हे जीव निद्रित आहे. तेथे तो काय आहे? जागा आहे. देखी भूतजात निदिली तिथेची जया पाहली, उजाडलेलं आहे. आणि जीव जेथ चेईले तीथ निद्रितू जो, आणि प्राणी मात्र ज्या ठिकाणी जागे आहेत या संसाराच्या ठिकाणी तेथे तो काय झालेला आहे? निजलेला आहे, झोपलेला आहे. तोची तो निरुपाधी अर्जुना, तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. तोची तो निरुपाधी अर्जुना, तोच खरा काय आहे? उपाधी रहित आहे. तोच स्थितप्रज्ञ आहे, तो स्थिर बुद्धी, तोची निरवधी, आणि तोच परिपूर्ण आहे, अवधी रहित आहे, आणि मुनीश्वर, आणि तोच मुनिश्रेष्ठ आहे. जाणे असं काय कर तू समज. किती ठिकाणी आलं हो जाणे जाणे, जाणून घे, समजून घे, जाणून घे. मग अर्जुनाला जर इतक्या वेळेस सांगावं लागलं असेल समजून घे समजून घे, कशामुळे सांगावं लागलं असेल? कारण हा विषय समजणं काय आहे? कठीण आहे. मग त्याला जर 10-20 वेळेस सांगावं लागलं असेल तर मला वाटतं 10-20 हजार वेळेस आपल्याला सांगावं लागेल. जाणे, जाणून घ्या, समजून घ्या. उगीच कुणाच्याही माग हुरळली असं लागू नका. लक्षात आलं का? जो ज्ञानी पुरुष आहे त्याचाच आश्रय करा, तरच आपलं काय होईल? कल्याण होईल. नाही कोणी मिळाला ज्ञानी पुरुष तर ही लक्षणं वाचतच राहा, वाचतच राहा, वाचतच राहा, त्याचं अनुष्ठान करत राहा. एक दिवस इतकं एकाग्र आपण होऊन जाऊ की याच्यात वर्णिलेला स्थितप्रज्ञ पुरुष भेटवण्याची जबाबदारी ज्ञानोबारायांची होईल. लक्षात आलं? नक्की भेटतील आपल्याला. फक्त आपल्याला काय पाहिजे? त्याचा ध्यास आपण धरला पाहिजे. ध्यास धरला की ते मिळवून देण्याची जबाबदारी देवाचीच आहे. श्रीगुरु आपैसा भेटीत. कर्मसाम्य दशा प्राप्त झाल्यानंतर श्रीगुरु आपण होऊन काय होत असतात? भेटत असतात. भगवान भाष्यकारांचा सुद्धा असाच एक श्लोक आहे की आपण सदादर युजा, म्हणजे आदरपूर्वक काय करावं? देवाची भक्ती करावी आणि स्ववर्णाश्रम धर्मानुसार आपल्या वाट्याला आलेले कर्म करत राहावेत. त्याचा जेव्हा परिपाक होतो त्यावेळेस देवच गुरु रूपानं आपल्याला भेटतो. आपणची देव होय. तो देवच गुरु रूपानं आपल्या समोर येत असतो. म्हणजे आपल्याला प्राप्त झालेले सद्गुरु हे केवळ मानवी देहधारी दिसत असले तरी ते
संत न होती जगा माणसा त्या सारिखे. ती सामान्य माणसं नसतात. देवच त्यांचं रूप धारण करून आपल्या उद्धाराकरिता आपल्या समोर आलेला असतो. तोची तो निरुपाधी अर्जुना, तो स्थिरबुद्धी, तोची जाणी निरवधी मुनीश्वर अर्जुना. तोच उपाधी रहित आहे, तोच स्थितप्रज्ञ आहे, तोच परिपूर्ण आहे, मुनिश्रेष्ठ आहे. असं काय कर, समजून घे. आता 70वा श्लोक आहे, त्यावरील काही ओव्या, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. यद्वत् आपहा उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे पाणी म्हणजे नद्यांचं पाणी. आपूर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रम प्रविशन्ति, ज्याप्रमाणे नद्यांचं पाणी चोहू बाजूंनी भरल्या जाणाऱ्या ज्या नद्या, त्यांचं पाणी काय करतं, समुद्रात प्रवेश करतं. पण कशा समुद्रात? आपली मर्यादा कधीही न ओलांडणारा जो समुद्र, त्या समुद्रामध्ये चोहू बाजूंनी आपल्या पोटामध्ये भरपूर पाणी घेऊन त्या नद्या काय करतात, प्रवेश करतात. कोणत्या समुद्रात? आपूर्यमानम म्हणजे आपली मर्यादा कधी न ओलांडणारा, कधी पूर्ण न होणारा. आणि अचल प्रतिष्ठम जो काय आहे, अचल आहे, स्थिर आहे, आपली मर्यादा ओलांडत नाही. अगदी त्याप्रमाणे तद्वत सर्वे कामायम प्रविशन्ति, त्याप्रमाणे सर्व इच्छा कोणताही विकार उत्पन्न न करता ज्याच्यामध्ये काय करतात, प्रवेश करतात. सहा शांतीम आपणोती, तो शांतीला काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे, प्राप्त करतो. कामकामी न, ज्याला कामना आहे तो शांतीला प्राप्त करू शकत नाही. भोग इच्छिणाऱ्याला शांती प्राप्त होऊ शकत नाही. विषयांची अभिलाषा ठेवणाऱ्याला शांती प्राप्त होऊ शकत नाही. पण ज्याच्यामध्ये सगळे काम प्रवेश करतात पण विकार उत्पन्न करू शकत नाहीत, कुणाप्रमाणे? आपली मर्यादा न सोडणाऱ्या त्या अचल प्रतिष्ठम समुद्राप्रमाणे, की ज्या समुद्रामध्ये सगळ्या नद्या आपलं पाणी घेऊन येऊन प्रवेश करतात, तरी तो आपली मर्यादा कधीच सोडत नाही. तसा हा स्थितप्रज्ञ पुरुष सर्व भोगांमध्ये विचरण करताना दिसत असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही विकार उत्पन्न होत नाही. पण जो विषयाची अभिलाषा ठेवतो तो मात्र शांतीला प्राप्त होत, तो शांतीला प्राप्त होतो. सर्व विषय भोगून शांतीला प्राप्त होतो. का? अंतःकरणात अजिबात विषयाभिलाषा राहिलेली नसते. विषयांचं स्वरूप त्याने जाणलेलं असतं. केवळ देह रक्षणार्थ भोग तो भोगताना आपल्याला दिसत असतो. आणि त्याच्या प्रारब्ध प्राप्त, आता त्याच्या प्रारब्धामध्ये जर राज्यच असेल, जनक राजा होता तरी तो स्थितप्रज्ञ होता. आता त्याचं प्रारब्ध राजा होण्याचं होतं, तरी त्याचं मन काय होतं, स्थिर होतं, अस्थिर नव्हतं. आणि एखादा राजाही नसला, नावापुरताच राजा असला, पण त्याच्या अंतःकरणात काय आहे, विषयांची अभिलाषा आहे, त्याला शांती प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणजे बाह्यतः विषयांचा त्याग शास्त्राला मान्य नाही. आतून त्या विषयांचं स्वरूप जाणून पूर्णपणे त्या विषयात विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरती निस्पृह. विहाय कामान्य सर्वान, सगळ्या कामनांचा पूर्ण. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, मनोगतान सर्वान कामान प्रजहाती. मनामध्ये असलेल्या सर्व कामनांचा चांगल्या रीतीनं जहाती काय करतो, त्याग करतो. गोष्ट काय आहे, त्या समुद्राचं उदाहरण दिलेलं आहे की ज्या समुद्रामध्ये चोहू बाजूनी भरलेल्या नद्या येऊन प्रवेश करतात पण तो आपली मर्यादा ओलांडत नाही. अगदी त्याप्रमाणे सर्व काम त्याच्यामध्ये प्रवेश करत असले तरी देखील त्याच्यामध्ये विकार उत्पन्न करत नाहीत. पण जो कामकामी, कामी म्हणजे इच्छिणारा, काम विषय, विषयांची इच्छा धरणारा, त्याला मात्र शांती प्राप्त होऊ शकत नाही. सशांती मापणोती, तो शांतीला प्राप्त होतो. न कामकामी, कामकामी न, कामकामी शांतीला प्राप्त होऊ शकत नाही. पार्थाणिकही परी तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित अर्जुना. तो अणिकही परी जाणो येईल अर्जुना,
तो आणखीही एका रीतीनं एका प्रकारानं काय करता येईल, आपल्याला ओळखता येईल. आणखी एक त्याला ओळखण्याचा प्रकार सांगतो असं म्हटलेलं आहे ना. मग सांगतात, अर्जुना काय झालं, अर्जुना आणि पार्था आणि कही परी तो जाणो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित. अर्जुना तो आणखी एका प्रकाराने ओळखता येईल, तो प्रकार तू जाणून घे. जैसी अक्षोभता सागरी अखंडित, जैसी सागरी अखंडित अक्षोभता, ज्याप्रमाणे समुद्राची स्थिरता कशी असते, अबाधित असते. गंभीरपणा हा अबाधित असतो, सतत तो काय असतो, स्थिर असतो. समुद्री रेखा नोलांडावी, तो समुद्र आपली रेखा ओलांडत. आणि त्याने जर ठरवलं, वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा म्हटले होते, जर समुद्रानं ठरवलं आपल्याला चंद्रभागेला जाऊन भेटायचं, ती दरवर्षी एवढं पाणी घेऊन आपल्याला नित्य भेटायला येते, आपण एकदा तरी गेलं पाहिजे. आणि जर निघालाच तो समुद्र तर काय होईल, काहीच राहणार नाही. पंढरपूर नाही, वाटेत येणारी सगळी गावं. लक्षात आलं, आपल्याकडून जातो का मार्ग, आपल्याकडून जात असलं तर आपणही, लक्षात आलं. पण तो आपली मर्यादा सोडत. आता पावसाळ्यात एवढा प्रचंड पूर येतो, एवढा प्रचंड पूर येतो, नदीकाठची गावची गावं वाहून नेली जातात त्या पुरानं. आणि पाणी सगळं पूर्वेला वाहो की पश्चिमेला वाहो नदी, त्या सगळ्या जाऊन कुठं मिळतात, समुद्राला. मला सांगा मग समुद्रामध्ये पाणी जास्त होतं का? बर, उन्हाळ्यामध्ये नद्या बहुतेक नद्या आटतात, पाणीच राहत नाही. तिथं पाटील लिहिण्याची वेळ येते, येथे नदी आहे म्हणून. लक्षात आलं का? पण तरी देखील समुद्र थोडा देखील काय होत नाही, म्हणजे त्याची जी स्थिरता आहे ती अबाधित अखंडित. जैसी अक्षोभता सागरी अखंडित, समुद्राचा गंभीरपणा काय असतो, अखंडितच असतो, तसाच असतो. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होणी मिळत, तरी अधिक नो हे ईशत मर्यादा नसंडी. जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून समुद्राला मिळाले तरी देखील ईशत म्हणजे किंचित संस्कृत शब्द आहे, थोडीशी सुद्धा त्याच्यामध्ये काय होत नाही, वाढ होत नाही. तो आपली मर्यादा थोडीशी सुद्धा ओलांडत, त्याने ओलांडली तर मग गडबड होईल त्सुनामी सारखी. लक्षात आलं का? समुद्र आपली रेषा ओलांडत नाही. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत. समस्त सरिता ओघ म्हणजे सर्व नद्यांचे प्रवाह आणि परिपूर्ण होऊनी तुडुंब भरून, एकही नदी सोडायची नाही, सगळ्या नद्या. आणि त्या नद्या देखील अर्धवट वाहणाऱ्या नाही, तुडुंब भरून त्याला जाऊन मिळाल्या तरी ईशत एवढेशी सुद्धा तो आपली मर्यादा सोडत नाही. हे झालं पावसाळ्यात. आणि उन्हाळ्यात ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाती समजता, परिन्यून नव्हे पार्था समुद्र जायसा. ना तरी किंवा हे अर्जुना, किंवा उन्हाळ्यामध्ये सर्व नद्या काय होतात, शोषून जाती, आटून जातात. परंतु ज्याप्रमाणे समुद्र यत्किंचितही काय होत नाही, कमी होत नाही. नाहीतर मग पावसाळ्यात 10-20 किलोमीटर इकडं आला असता आणि उन्हाळ्यात 10-20 किलोमीटर आत गेला असता. तसं काही होत नाही. अगदी त्याप्रमाणे त्याच्यामध्ये प्रवेशंती म्हटलेलं आहे की नाही, काम प्रवेश करतात रिद्धी सिद्धी इत्यादिकांच्या रूपानं. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तया ते. तैसा, तैसा म्हणजे त्या समुद्राप्रमाणे. कोणत्या समुद्राप्रमाणे? पावसाळ्यामध्ये सर्व नद्या तुडुंब भरून त्याला जाऊन मिळाल्या तरी देखील थोडीशी मर्यादा न सोडणारा समुद्र. आणि ग्रीष्मकाळी उन्हाळ्यात नद्या आटून जातात, थेंबर देखील पाणी त्या समुद्राला घेऊन जात नाही तरी देखील तो आटत नाही. असा तो जो धीरगंभीर असलेला समुद्र, त्या समुद्राप्रमाणे तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी, तैसा रिद्धी सिद्धी प्राप्ती, त्याप्रमाणे त्या स्थितप्रज्ञाला रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या असताही तयाशी बुद्धी क्षोभू नाही, त्याच्या बुद्धीला क्षोभ होत नाही. म्हणजे त्याचं मन ईर्षेनं उचंबळत नाही, हर्षोल्लासित होत नाही. लक्षात आलं का? त्याला रिद्धी सिद्धी जरी प्राप्त झाली, त्याला ठाऊक आहे ह्या काय अडचणी आहेत मधल्या, त्या प्राप्त झाल्या, त्याची इच्छा आहे का? त्यासाठी त्याने प्रयत्न केलाय का? रिद्धी सिद्धीसाठी तप केलंय का? नाही. तो परमात्मा प्राप्तीकरिता निघालेला आहे. आणि ठरल्याप्रमाणे रिद्धी सिद्धी काय झाल्या, आडव्या आल्या, त्याला मिळाल्या तरी देखील त्याचं मन हर्षानं उचंबळत नाही. आणि न पवता
आणि प्राप्त नाही झाल्या तर अधृती तया ते न बाधी, अधैर्य त्याला बाधा करत नाही. म्हणजे त्याचा धीर सुटत नाही, कारण त्यांच्याकरता त्याने प्रयत्नच केलेला नसतो. होत की न होत, साधना करत असताना त्याने ती साधना भगवत प्राप्तीसाठी केलेली असल्यामुळं त्याला लौकिक ऐश्वर्यादी गोष्टी प्राप्त झाल्या तरी देखील त्यानं तो उन्मत्त होत नाही. आणि नाही झाल्या तर का झाल्या नाहीत, झाल्याच पाहिजेत अशा अधीरतेला सुद्धा तो प्राप्त होत. नाहीतर मग मी इतक्या दिवसाचा परमार्थ करतो आणि माझ्याकडे काहीच नाही, तो बघा 2 वर्षातच किती मोठी गाडी घेतली त्यानं, अशी अधृती त्याला बाधा करत नाही. आम्हाला म्हणायचे ना लोक, म्हणजे बावळट नव्हते म्हणत तोंडावर म्हणा, ते म्हणायचे की कुठपर्यंत शिकतात. आम्ही कधी गावी आलो की सांगायचं अजून 2-3 वर्ष राहिले, 3 वर्षाने आलो 2-3 वर्ष, ते म्हणे तुमचे वर्ष केवढे मोठे आहेत नेमके. आणि मग ते त्यांच्यात बोलायचे, बघा म्हटले हे 17 वर्षासारखं वेड्यासारखं शिकतच राहतंय. ते शेजारच्या गावचा मुलगा पहा 4 वर्ष सुद्धा पूर्ण राहिला नाही, मध्येच आला, किती लाखाची गाडी घेतली त्याने, हे दुसऱ्याच्याच मोटरसायकलवर बसून जात आहे म्हणे. लक्षात आलं. आता ती गाडी घ्यायसाठी गेलेलोच नव्हतो ना आपण, ती एवढं शिकलं असतो तर 2-4 वेळेस IAS झालो नसतो का. पैसेच मिळवायचे असते तर वकील होता आला असतं, डॉक्टर, नाही तर पुढारी झालो असतो. त्याला काही शिकण्याची आटच नाही. लक्षात आलं. फक्त त्याच्यातलं चातुर्य मिळवायचं. जे मिळवण्याकरता गेलो ते मिळालं, बाद झालं. बाकीचं मिळालं चांगली गोष्ट, नाही मिळाली वाईट नाही. लक्षात, अधृती न बाधित आहे. ते नाही मिळालं तर त्याला अधैर्य बाधा करत नाही. आणि रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या तरी देखील तयासी क्षोभू नाही बुद्धी, त्याच्या बुद्धीला क्षोभ उत्पन्न होत नाही. सांगे सूर्याच्या घरी प्रकाशु काय वातीवेरी, की न लविजे तरी अंधारी कोंडेल तो. सांग बरं अर्जुना, सूर्याच्या घरी प्रकाशु वातीवेरी काय? त्या सूर्याच्या घरी उजेड दिव्याच्या वातीनं होतो काय? तो सूर्य आहे, अंधार पडायला लागला, त्याच्या बायकोला सांगितलं पटकन मेणबत्ती आण, उजेड कर, नाही तर आपला आज हालच होतील, जेवायला सुद्धा उजेड नाही, असं होईल का? सूर्याच्या घरी प्रकाशु वातीवेरी काय? सूर्याच्या घरी जो प्रकाश आहे तो त्या वातीवर अवलंबून आहे का? दिव्याच्या तो उजेड दिव्याच्या वातीवर अवलंबून आहे का? नाही. की न लविजे तरी अंधारी कोंडेल तो, वात न लावली तर तो अंधारात कोंडला जाईल, चाच पडेल, त्याला सुधारणारच नाही काही, सुचणार नाही काही कुणाला. असं होईल का कधी? नाही. सूर्य न देखे स्वप्नी, तो अंधार आहे अशी गोष्ट सूर्यानं स्वप्नात सुद्धा काय केलेलं नाही, ऐकलेलं नाही. सूर्य झोपला, त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात काहीतरी ऐकू आलं आणि अंधार आहे अशी गोष्ट ऐकू आली. असं होईल का कधी? त्याने तो पाहायला नाहीच, आणि जर पाहायला जाईलच तर अंधारच सापडणार नाही. कोणीतरी अंधार 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 असं सांगितलं, त्याच्या कानावर गेलं बस. समजा आता ज्ञानोबा ते म्हणतात नाहीच गेलं, पण समजुती करता गेलं. पण तो म्हटलं सगळ्या गोष्टी मला दिसतात पण अंधार नावाची काही गोष्ट दिसतच नाही, म्हणून तो अंधार शोधण्याकरता मी निघतो. मग सूर्य अंधारा लागी, रिघो का भलती सुरंगी, परी तो तयाच्या भागी नाही, त्याच्या भाग्यातच नाही. काय? सूर्य न देखे अंधारे, सूर्य अंधाराला कधीच पाहत नाही. ना तरी अंधकाराची वाणी, जैसा सूर्य न देखे उदया येताची सूर्यदेवा की येरी ही दिशा तियेची काळी काळीमान आहे. तो उगवला की त्या अंधाराचाच काय होऊन जातो, उजेडाचा, त्या अंधाराचाच उजेड होऊन जात असतो. गोष्ट काय? सूर्याच्या घरी प्रकाश काय हा वातीवर आहे का अवलंबून, की त्याने ती वात लावली नाही, दिवा लावला नाही म्हणून तो अंधाराने कोणला जाईल? नाही. अगदी त्याचप्रमाणे तो महात्मा आहे सूर्याप्रमाणे. म्हणजे जे सुख आहे तो स्वतःच सुखरूप आहे, मग त्याला सुखाकरता विषयांवर अवलंबून राहील का? तो नाही. देखे रिद्धी सिद्धी तयापरी, आली गेली से न करी, तो विगुंतला असे अंतरी, महासुखी देखे. पहा अर्जुना, तयापरी त्याप्रमाणे, त्या सूर्याप्रमाणे, जसा तो सूर्य अंधाराने कोणला जात नाही, त्याच्या घरी प्रकाश करण्याकरता वातीवर त्याला अवलंबून राहावं लागत नाही, अगदी त्याप्रमाणे तयापरी रिद्धी सिद्धी आली गेली से न करी, त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी आल्या काय आणि गेल्या काय याची से म्हणजे आठवण, स्मरण सुद्धा त्याला राहत. आपल्याकडे रिद्धी सिद्धी म्हणजे ऐश्वर्य, रिद्धी म्हणजे ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे अनिमादी अष्टमहासिद्धी ह्या आहेत किंवा नाहीत याचं देखील त्याला स्मरण राहत
नाही. कोणाप्रमाणे? त्या सूर्याप्रमाणे, ज्या सूर्याला प्रकाशाकरता वातीवर अवलंबून राहावं लागत नाही. म्हणून वात लावली नाही म्हणजे त्याचं आडेल, असं त्या महात्म्याच्या बद्दल आहे. देखे रिद्धी सिद्धी तयापरी आली गेली सेन करी, तो विगुंतला असे अंतरी महासुखी, तो अंतरी महासुखी विगुंतला असे. तो आपल्या अंतःकरणातील आत्म्याच्या परमसुखामध्ये काय झालेला आहे? निमग्न होऊन गेलेला आहे. म्हणून त्याला या रिद्धी सिद्धींची आठवणच राहिलेली नाही, स्मरणच राहिलेलं नाही. ज्या सुखाची महती ज्या सुखाचं वर्णन वेदाला सुद्धा करता येऊ शकत नाही. देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगीती. भगवंत म्हणतात माझे भक्त त्या सुखाचा सतत उपभोग घेतात की ज्या सुखाची मर्यादा आणि त्या वेदाला सुद्धा सुखाचा अनुवाद करता येऊ शकत नाही. सुख किती आहे हे सांगता येत. गोकुळीच्या सुखा अंतःपार नाही लेखा, म्हणजे लेखा जोखा त्या सुखाचा करता येत नाही की इतकं सुख आहे. आणि अशा सुखरूपतेला जो प्राप्त झालेला आहे त्याच्या पुढे रिद्धी सिद्धी काय आहेत लक्षात आलं का? म्हणून देखी रिद्धी सिद्धी तयापरी आली गेली सेन करी, तो विगुंतला असे अंतरी महासुखी. तो इतका सुखी आहे, इतका संपन्न आहे की ज्याप्रमाणे एखाद्याला प्रचंड ऐश्वर प्राप्त व्हावं आणि त्या ऐश्वर्यापुढं त्याला इंद्राचं ऐश्वर सुद्धा तुच्छ वाटावं, असा ऐश्वर्यवान माणूस त्या भिल्लांचे झोपडे पाहून ह्या झोपड्यातच मी गेलं पाहिजे, हे काय ओव्या आहे पुढंच आहे. जो आपलेनी नागरपणे इंद्र भुवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालिवणे किंवा पालवणे भिल्लांचेनी. जो आपुलेनी नागरपणे, जो आपल्या ऐश्वर्यापुढं, आपल्या सुसंस्कृतपणापुढं, सुंदरपणापुढं, लक्षात आलं का, आपल्या ऐश्वर्यापुढं इंद्र भुवना ते पाबळे म्हणे. इंद्राच्या घराला, इंद्र नगरीला सुद्धा काय म्हणतो? पाबळ, तुच्छ लेखतो. हे इंद्राचं ऐश्वर काय तुच्छ, असं जो समजतो ज्याच्याकडच्या ऐश्वर्यामुळं, अज्ञानामुळं नाही. खरं ऐश्वर त्याच्याकडे इतकं आहे की इंद्र सुद्धा त्याच्या पुढे गरीब दिसावा. इंद्र भुवनाते, ज्या इंद्र भुवनाचं वर्णन केलं ज्ञानोबरांनी, जेथ महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जी गावी खिल्लारे, असं असलेलं इंद्र भुवन ते सुद्धा ज्याच्या ऐश्वर्यापुढं ज्याला तुच्छ वाटतं, असा जो ऐश्वर्यवान आहे तो रंजे केवी रंजे पालिवणे भिल्लांचेनी. भिल्लांचेनी पालिवणे केवी रंजे, भिल्लांचे जी झोपडे ते झोपडे पाहून ती झोपडे आपल्याला व्हावीत किंवा त्या झोपड्यावर तो खोपट्यावर तो कसा रमेल, तिथं त्याला आनंद वाटेल का? जो आपल्या ऐश्वर्यापुढं इंद्राच्या संपत्तीला तुच्छ म्हणतो तो त्या पाचटाच्या झोपड्यामध्ये रममान होईल का? नाही. कशासाठी सांगितलं? जो महात्मा आपल्या आत्मसुखामध्ये निमग्न आहे की ज्या सुखाची कल्पना सामान्य माणसाला येऊच शकत नाही, तो महात्मा, सामान्य विषयी माणूस ज्या सुखाकरता विषयावर अवलंबून आहे त्या विषयांची इच्छा करील का? त्याला सुखी होण्याकरिता विषयांवर अवलंबून राहील का? तो राहू शकत नाही. कसं? ते याप्रमाणे, जो आपलेनी नागरपणे इंद्र भुवना ते पाबळे म्हणे, तो की विरंजे पालिवणे भिल्लांचीनी, किंवा जो अमृतासी ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तो तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. जो अमृताशी ठी ठेवी, जो अमृताला काय ठेवतो? नाव ठेवतो. अमृतातही दोष काढतो. असा जो कोणी आहे ज्याच्या पुढं अमृत सुद्धा काय आहे? फिका आहे. जो अमृताशी ठी ठेवी, असं दुर्लभ असलेलं अमृत, लेश मात्र अमृत प्राप्त होणं सुद्धा दुर्लभाती दुर्लभ गोष्ट आहे. अशा अमृतामध्ये सुद्धा जो दोष पाहतो, त्या अमृताला नावं ठेवतो. तो जैसा कांजी न सेवी, तो कांजी पिईल का? भाताची पातळ पेज ती पिईल का? आणि ती खूप चवदार आहे, तिच्याविषयी, ती पिण्याविषयी आशा ठेवील का? नाही ठेवणार. कोण? ज्याच्याकडे असा पदार्थ आहे रोज पिण्याकरता की ज्याच्या पुढं तो अमृताला नाव ठेवतो. लक्षात आलं का? म्हणजे मद्याच्या धुंदीत नाही बरं, खरोखर असा काहीतरी एक पदार्थ आहे. कल्पना करा.
की त्या पदार्थापुढं ज्याला अमृत फिकं वाटतं, अमृत सुद्धा नाकारतो, ठेवी नाव ठेवतो त्या अमृताला, तो जैसा कांजी नसेवी. टोकाचे उदाहरण दिले ज्ञानोबरायांनी. अमृताला ही नावं ठेवू शकेल असा श्रेष्ठ पदार्थ, आणि इकडं कांजी. लक्षात आलं? तो जैसा कांजी नसेवी, अगदी तैसा त्याप्रमाणे स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी, आत्मानंदाचा उपभोग अनुभव घेणारा जो महात्मा आहे तो ऐहिक वैभवाचा उपभोग घेत नाही. रिद्धी म्हणजे ऐश्वर्य, लौकिक ऐश्वर्य, त्याचा उपभोग घेत नाही किंवा त्याच्याविषयी मनात अभिलाषा बाळगत नाही. कारण त्याला स्वतःच एवढं सुख आहे की त्या सुखामध्ये तो नित्य काय आहे, निमग्न झालेला आहे. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर, डुल्लत असो आनंदाचे डोही आनंद तरंग, असा नित्य आनंद. मला सांगा, एखादा महात्मा ज्ञान संपन्न, बोध संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दूरवर, गावापासून दूर कुठेतरी डोंगरात एखादी झोपडी बांधून राहत असतो आणि जीवनधारणेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचाच काय करत असतो, संग्रह करत असतो. म्हणजे काय काय असतं त्याच्याकडे? आमचे श्री गुरु स्वामीजी तर सांगायचे, साधकाकडे काय असावं? अंथरणं पांघरणं, ताटवाटी आणि पुस्तकं, हे आपलं काय ऐश्वर्य. घालण्यापुरते कपडे, हे काय आहे आपलं ऐश्वर्य. ते मोठ्या दिमागदार पद्धतीनं दाखवावं, हे आमचं आहे, ही संपत्ती आहे म्हणून. योग्याची संपदा, त्याग आणि शांती. मला सांगा, असा महात्मा जो दूरवर डोंगरात राहतो आणि त्याच्याकडे भौतिक वस्तूंचा संग्रह म्हणाल तर काय आहे? अंथरायला फक्त एक वस्तू आहे, पांघरायला आहे, पाणी पिण्याचा माठ आहे, ताट वाटी आहे, आणि काही ग्रंथसंपदा असेल थोडी बहुत, अंगावर घालण्याची थोडे बहुत कपडे आहेत आवश्यकतेपुरते. पण त्याच्या दर्शनाला समाजातला श्रीमंत मानलेला गृहस्थ जातो 50 लाखाच्या गाडीत बसून, ज्याच्याकडे सायकल सुद्धा नाही. लक्षात आलं का? सहकुटुंब जातो दर्शनाला. का जातो? कारण त्याच्याकडे असं काही आहे जे याच्याकडे नाही आहे. काय आहे त्याच्याकडं? भौतिक काहीच नाही आहे, पण त्याच्याकडे आत्मसुख आहे. त्याने स्वरूपाला जाणलेलं आहे, तो स्वस्वरूपामध्ये निमग्न आहे, आणि ज्या सुखाची याला कल्पना सुद्धा नाही आहे. कोणाला? या श्रीमंताला. जातात की नाही लोक? जातात. मग याच्यावरूनच कळून घ्यायचं याच्यात काहीच नाही. कळलं तर बरं होईल, नाही कळलं तरी बरंच होईल. नाही सगळीच इथं आले तर गडबड होईल. जो अमृतासी ठेवी, तो जैसा कांजी नसीवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. जीवाला आत्मसुखाचा जोपर्यंत लाभ झालेला नसतो तोपर्यंतच त्याला विषयाची काय असते, गोडी असते. आत्मसुख प्राप्त झालं रे झालं की ऐश्वर्य भोगाचा त्याच्याकडून आपोआप काय घडतो, त्याग घडत असतो. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. पार्था, अर्जुना, हे नवल पाही, हे एक आश्चर्यच आहे. पहा, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, ज्या ठिकाणी स्वर्ग सुखाची सुद्धा खिजगणतीत नाही, म्हणजे स्वर्ग सुखाला सुद्धा कोणी विचारत नाही. कुठं? त्या महात्म्याच्या ठिकाणी. त्याच्या दृष्टीनं स्वर्ग सुद्धा काय आहे, तुच्छच आहे. ज्या महात्म्याच्या सुखापुढं, त्याच्या अनुभवापुढं स्वर्ग सुद्धा काय आहे, फिका आहे. फिका, त्याचा लेखाजोखा सुद्धा तो करत नाही, त्याचं नाव सुद्धा तो ऐकत नाही. तो का म्हणे पावटणी आणि करू स्वर्गाची निशाणी. स्वर्गावर पाय ठेवून आम्ही पलीकडे जाऊ. आत्मसुखाच्या गुडिया, जो विटे का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. ज्याच्या ठिकाणी इंद्रियाला कोणत्याही प्रकारचा मान नाही, आणि जो सकळा विषया विटे, सगळ्या विषयाचा ज्याला काय आलेला आहे, विटले हे चित्त. आत्मसुखाच्या गोडी पुढं तो सगळ्या विषयाला काय झालेला आहे, विटलेला आहे. म्हणजे आत्मसुख मिळवण्याकरता त्याने विटलं पाहिजे, ही त्याची साधना. आणि हा महात्मा आत्मसुख प्राप्त झाल्यामुळं त्याच्या सगळ्यावर काय झालेलं आहे, विटलेला आहे. कारण बोलून गेलो, सिद्धाची साधनं साधका, सिद्धाची लक्षणं साधकाची साधनं असतात. त्याच्या ठिकाणी त्या सहज गोष्टी असतात, आपल्याला काय करायच्या, प्राप्त करायच्या. पार्था नवल हे पाही, अर्जुन आश्चर्यच आहे, जे तर स्वर्ग सुख लेखनीय नाही, स्वर्ग उल्लेखनीय सुद्धा नाही, स्वर्गाचं नाव सुद्धा घेत नाही. कोण? तो महात्मा. फक्त आता स्वर्गाचं वर्णन 9व्या अध्यायात आल्यामुळं पारायणात ओव्या येतात म्हणून वाचतो, पण तिथं जाण्याची इच्छा करत नाही. कारण ते त्वम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. तुका म्हणे जाती
पुण्यक्षय अधोगती. हे त्याला वाचता वाचता माहित असतं, त्याच्यामुळं स्वर्गाला जाण्याची इच्छा ठेवत नाही. पण स्वर्ग भोग आड येती, ते आड आले तर त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून तो पलीकडे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची. स्वर्गात गुंतायचं नाही, आपल्याला देवाकडे जायचंय. असो पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. ज्याच्या पुढं स्वर्ग सुद्धा गणती जोगा नाही, उल्लेखनीय नाही, त्याला स्वर्गाला सुद्धा जो विचारत नाही, तेथे या प्राकृता सामान्य रिद्धी सिद्धी काही होती. त्या रिद्धी सिद्धीचा काय पाड आहे? त्या रिद्धी सिद्धीला तो काय बोलणार आहे का? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पदे म्हटलेलं आहे. स्वर्गाच्याही पुढचं ब्रह्मदेवाचं पद आहे, ते सुद्धा काय आहे? दुःख रूपच आहे. हे स्वर्ग सुद्धा काय आहे? दुःख. चोराची स्वर्गू नरकू या वाटा कोणाच्या आहेत? स्वर्गाला जाणं नरकाला जाणं ह्या वाटा कोणाच्या आहेत म्हटले. म्हणजे नरकाला जाणारे पापी हेही चोर. माऊली म्हणतात, मला नका सांगू. आणि पुण्य करून स्वर्गाला जाण्याची इच्छा ठेवणार ते स्वर्गाला जाणार ते सुद्धा कोण म्हटलं? ज्ञानोबा आहे का म्हटले? त्यांना विचारा, मला नाही विचारणार. तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. विहाय कामान्य सर्वान पुमांशरती निस्पृहा, निर्ममो निरहंकार सशांतीमधी गच्छती. जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून निरिच्छ होतो, ममत्वरहित होतो, अहंकार रहित होतो, तो मोक्षाला प्राप्त होतो. कोण मोक्षाला प्राप्त होतो? सर्व इच्छांचा त्याग करणारा, निरिच्छ, ज्याला इच्छाच आता कशाची राहिलेली नाही. सांगतो, वाक्य कळालं तर पहा. माणसानं एकच इच्छा ठेवावी. काय? काहीच इच्छा असू नये. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. इच्छा पूर्तीत सुख नाही, इच्छा नाशात सुख आहे. सगळ्या भाष्य ग्रंथाचं सारच सांगतो तुम्हाला. इच्छा पूर्तीत सुख नाही, इच्छाच न उरणं हे महासुख आहे. हे कधी घडेल? संतांच्या संगतीत आलो, आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं तर मग काम नाही. काम नाही आपल्याला विचारा कधी का नाही आले? काम आहे, काम आहे. विचारतो की नाही? अहो का आले नाही? 7 दिवस कथा चालली, तुम्ही आलेच नाही, इकडे फिरकले नाही नेवाशाला. ते काय म्हणतात? हे काम आहे, ते काम आहे. म्हणजे त्यांनी भंगलीला काय लिहितील? काम आहे, काम आहे, बहु मोठे काम आहे, 2-3 वेळेस लिहितील. त्यांनी सांगितलं तुकोबारायांनी काम नाही, काम नाही, प्राप्तव्य नाही आणि कर्तव्यही नाही. म्हणजे आम्हाला काही मिळवायचं नाही, त्यामुळं आम्हाला काही करायचंही नाही. प्राप्तव्यम न मे विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम कर्तव्यम, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम, धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित. तो साधक पूर्णत्वाला प्राप्त झाला की त्या पंचदशीमध्ये 7व्या प्रकरणात नाही का, शेवटी त्यानं धन्यतेचे उद्गार काढलेले आहेत. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे या वाही काळा हाती. धन्योहम धन्योहम, मी धन्य आहे, मी धन्य आहे. का? प्राप्तव्यम मे न विद्यते किंचित. मला आता काहीच प्राप्तव्य राहिलं नाही, जे मिळवायचं ते मी मिळवलं. आणि आता प्राप्तव्यच राहिलं नाही, मिळवण्यासारखंच काही राहिलं नाही. देवच मिळवला, हरी आला हाता, मग काहीची भय चिंता. तोच मिळालेला असल्यामुळं आता करण्यासारखं काहीच राहिलं नाही. कर्तव्याभाव स्थिती आमची झाली. म्हणून काम नाही, काम नाही असा जो कोणी आहे. लक्षात आलं का? विहाय कामान्य सर्वान, जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करतो, निरिच्छ होतो, ममत्व रहित होतो, अहंकार रहित होतो, तो मोक्षाला काय होतो? सशांतीमध्ये गच्छती. इथं शांती शब्द मोक्ष या अर्थी आलेला आहे. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिरप्रज्ञ भला ओळख तू. हे पहा, तुम्हाला सुद्धा मोक्षाचा अनुभव येणार आहे. कधी? अजून थोडा अर्धा तास लांबवलं मग सोडलं की मग मुक्त झालो असं तुम्हाला काय होईल? अनुभव येईल. थोडं थांबा जरा. लक्षात आलं का? नक्की मोक्षाचा अनुभव येईल. कारण आता एवढ्या ओव्यात मी काय घेतल्याशिवाय सोडणार नाही. ज्याला जायचं असेल तो जाऊ शकतो, पण दार बंद करून ठेवा. मग ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदी पोखला, तोची स्थिरप्रज्ञ भला ओळख तू. ऐसा जो आत्मबोधे तोषला, अशा प्रकारे जो आत्मज्ञानाने संपन्न झालेला आहे, म्हणजे संतोष पावलेला आहे, आणि परमानंदे पोखला, परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोची भला स्थिरप्रज्ञ तू ओळख. तोच खरा स्थितप्रज्ञ आहे,
असं जाण, असं ओळख. म्हणजे खोटा सुद्धा असतो का स्थितप्रज्ञ? हो. म्हणून तर खरा शब्द जोडण्याची काय आली, वैष्णव निका, खरा शब्द जोडावा लागला. तोची संत साधू ओळखावा निका, तिथं सुद्धा निका शब्द जोडावा लागला. म्हणजे त्या काळात सुद्धा निके नसलेले बरेच असे नमुने होतेच म्हणायचं. लक्षात आलं? इथं सुद्धा म्हटले तोची स्थितप्रज्ञ भला ओळख तू, तोच खरा स्थितप्रज्ञ आहे. असं काय कर तू समज. कोण? अशा प्रकारे आत्मबोधाने जो संतुष्ट झालेला आहे आणि परमानंदाने काय झालेला आहे, पुष्ट झालेला आहे, तो खरा, तोच खरा स्थितप्रज्ञ आहे. तो अहंकाराती दंडुनी सकळ कामू सांडूनी विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. तो अहंकाराती दंडुनी, त्याने देहाहंकाराला काय केलं, घालवलेलं आहे. सकळ कामू सांडूनी, सगळ्या कामनांचा त्याग केलेला आहे. आणि विश्व होणी विश्वाची माझी संचरे, आणि स्वतः अनुभवाच्या अंगानं जगद्रूप होऊन या जगात काय होतं आहे, वावरतो आहे. विचरे विश्व होणी विश्वाची माझी, त्याचा अनुभव या विश्वामध्ये वावरताना हे विश्व मीच आहे, किंबहुना चराचर आपण झाला असा आहे. तो अहंकाराती दंडोनी सकळ कामू सांडोनी विचरी विश्व होवणी विश्वाची माझी. शेवटचा श्लोक. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंतकालेऽपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. पार्थ एषा ब्राह्मी स्थिती ही. अर्जुना, ही म्हणजे आत्ता सांगितलेली, आत्तापर्यंत जे वर्णन केलंय 6-7 दिवसापासून, ही सगळी काय आहे, ब्राह्मी स्थिती आहे. स्थिती म्हणजे अवस्था, ब्राह्मी म्हणजे ब्रह्मविषयक, ही ब्रह्मविषयक अवस्था आहे. आणि ही प्राप्त झाली असता, एणाम प्राप्य, ही प्राप्त झाली असता, न विमुह्यती, मोह उत्पन्न होत नाही. तो माणूस मोहित होत नाही, विषयाने भुलल्या जात नाही, त्याला विषय भुरळ पाडू शकत नाहीत. कुणाला? ज्याला ही वर्णन केलेली ब्राह्मी स्थिती ब्रह्मविषयक अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि अंतकाले अपि, अंतकाळी सुद्धा, अस्याम स्थित्वा, ह्या स्थितीमध्ये जर तो स्थित झाला तर ब्रह्मनिर्वाणम रिच्छती, ब्रह्मस्थितीला, ब्रह्मानंदाला, रिच्छती रिच्छगतो, प्राप्त होतो, जातो. त्या ब्रह्मानंदा प्रत तो पोहोचतो. अंतकाले अपि स्थित्वा, अस्याम स्थित्वा, अंतकाळी. त्याचा अर्थ भगवान शंकराचार्यांनी दया करून वृद्धापकाले अपि, म्हातारपणी सुद्धा असं सांगितलं. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट, टाळ्या वाजा एकदा. आज मात्र आचार्यांचा आधार घेणार आहोत आपण. म्हातारपणी सुद्धा जो या गोष्टीकडे वळेल आणि या स्थितीमध्ये स्थित होईल, तो सुद्धा काय होऊन जाईल, मुक्त होऊन जाईल. बघा, आचार्य यांनी वेदांताचं जगभर काय केलंय, प्रचार प्रसार केलाय, वैदिक धर्माची पुनर्स्थापना केली, प्रतिष्ठापना केलेली आहे. त्यांनी सुद्धा सवलत दिली की नाही हो, अंतकाले अपि, म्हणून रिटायर झाल्यावर दुसऱ्या भानगडी करत नका बसू, दुकान टाकतात पुन्हा. लक्षात आलं का? अंतकाले अपि अस्याम स्थित्वा ब्रह्मनिर्वाणम रिच्छति. अंतकाळामध्ये सुद्धा याच्यामध्ये स्थित झाला तर ब्रह्मानंदापर्यंत तो जाईल. लक्षात आलं का? काही काही टीकाकारांनी अंतकाले अपि त्याचा अर्थ मृत्यू समये अपि असा केलेला आहे. मरणाच्या वेळेला सुद्धा या स्थितीत आपण जर स्थित झालो तर अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा. म्हणून मग आपण आयुष्यभर नाम घेण्याची अजिबात गरज नाही. आपल्याला कळालं आता मरण येणार आहे की मग भजन करायचं, असंच ना. अंतकाळी नाव कोणाच्या मुखाला येईल? ज्याने आयुष्यभर नाम घेतलं त्याच्याच मुखाला येईल ना. शास्त्रात तर असं सांगितलं, ज्याने आयुष्यभर साधना केली त्याला सुद्धा हे मन काय करतं, विचलित करून टाकतं, विकारवश करतं. तर मग ज्याने आयुष्यभर देवाचं नावच घेतलं नाही त्याच्या मुखाला नाव यायला काय मोकळा आहे का? हा, जयाचे आठवे तो तेची गती ते पावे. लक्षात आलं? मरणाच्या समयी ज्याचं स्मरण आपल्याला होईल त्या गतीला आपण काय होत असतो, अंते मती सा गती, अंतकाले गती. चित्तामध्ये श्रीकृष्णाचं अहोरात्र का स्मरण करावं, तर अंतकाळामध्ये
जे स्मरण आपल्याला होतं तशी गती आपली पुढं होत असते. सतत रिकामार दगडी राहू नको अशा रीतीनं काय करावं, स्मरण करावं. त्यांनी मृत्यू समये अपि आणि आचार्यांनी अंते वयसे अपि वृद्ध काले अपि, वृद्ध काळात सुद्धा जर या स्थितीत आपण काय झालो, त्या ब्राह्मी स्थितीत जर स्थित झालो तर ब्रह्मानंदापर्यंत पोहोचू शकतो. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम, पातले परब्रह्म अनायासे. हे निस्सीम ब्रह्मस्थिती ही अमर्याद ब्राह्मी स्थिती, जे अनुभविता, जिचा अनुभव घेऊन निष्काम कामनारहित असलेले, अनायासे परब्रह्म पातले असे कामनारहित पुरुष सहज अनायासे कोणतेही कष्ट न करता परब्रह्म स्थितीला प्राप्त होतात. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाको न शके चित्ता प्राज्ञा जया. कारण ज्ञानस्वरूपाशी जे मिळालेले आहेत, एकरूप झालेले आहेत, त्या चिद्रूपामध्ये, त्या भगवत स्वरूपामध्ये मिळत असताना देहांतीची व्याकुळता, मरणकाळची जी व्यथा आहे, जी या प्राज्ञा चित्ता आड ठाको न शके, त्या स्थितप्रज्ञाच्या चित्ताला प्रतिबंध करू शकत नाही. तो स्थितप्रज्ञ पुरुष त्याच्या चित्ताला मरण समयीची जी व्यथा आहे ती विचलित करू शकत नाही. म्हणजे व्यथा होणार नाही का? होणार. रोगादी दुःखांनी ग्रासलं तर त्याला दुःख होणार नाही का? होणार. मोठमोठ्या महापुरुषांची उदाहरणं आहेत. जगविख्यात तत्वज्ञ स्वामी विवेकानंदांचे श्रीगुरु रामकृष्ण परमहंस यांना सुद्धा कॅन्सरचा त्रास झाला होता की नाही झाला, व्यथा होत नव्हती की नाही होत होती, पण मरण समयी त्यांच्या चित्ताला व्याकुळ त्या व्यथेनं केलं नाही. देहाचे भोग कुत्ता जाने चमडी जाने. लक्षात आलं का? गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांना भगेंद्राचा भयंकर त्रास झाला होता की नाही झाला होता. श्री गुरु वैकुंठवासी घुलेबाबांनी तर सांगितलं होतं, बंकट स्वामींसारखा भजननिष्ठ महात्मा वारकरी संप्रदायात झाला नाही, पण अंतकाळी त्यांना सुद्धा अनेक रोगांनी त्रास दिला, पण त्यांचं चित्त विचलित झालं नाही. हे मला सांगायचं. नाही देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जोपा परिभारे चित्त न दटे. सुरुवात काय त्याची? मग मेरू पासून थोरे, मग मेरू पासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे. मेरू पर्वतापेक्षा देखील मोठी असलेली देह संबंधी रोगादी दुःख त्याच्यावर येऊन आदळतात, परी चित्त न दटे. पण त्यानं चित्त व्याकुळ होत नाही. कुणाचं? जो स्थितप्रज्ञ आहे त्याचं वर्णन चाललं. माझी पडिलिया महासुखी पहुडलिया चेवोची नये. शस्त्राने आपल्या शरीराला घात केला किंवा आगडीमध्ये हा देह पडला, पण त्याचं चित्त स्वस्वरूपाच्या ठिकाणी पहुडलेलं असल्यामुळं चेवोची नाही, जाग होणं जाणतच नाही. इथल्याच वगैरे राहिल्यात आपल्या. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाको न शके चित्ता प्राज्ञा जया. ज्ञानस्वरूपाशी मिळण्याच्या वेळी त्या मरणकाळची व्यथा, जिच्यामुळे स्थितप्रज्ञाच्या चित्ताला प्रतिबंध होत नाही, ती स्थिती, तीची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संजय म्हणे. ती ही ब्राह्मी स्थिती श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला सांगितली. असं संजय म्हणाला. कोणाला? धृतराष्ट्राला. अशी स्थिती भगवंतानं अर्जुनाला सांगितली. असं संजय म्हणाला धृतराष्ट्राला. असं ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलं. लक्षात आलं का? तीची ही स्थिती, तीच स्थिती, तीच ब्राह्मी स्थिती श्रीकृष्णाने स्वतः स्वमुखे, दुसऱ्याकडून नाही, तू त्याला जाऊन सांग म्हणून, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. तीची हे स्थिती स्वमुखे श्रीपदी सांगत अर्जुनाप्रती संजयो म्हणे. इथपर्यंत स्थितप्रज्ञ पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. आता ज्ञानोबराय म्हणतात, ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने म्हणी म्हणितले, आता आमची याची का झाले उपपत्ती या. हे काय गीतेत नाही आहे, ज्ञानोबरायांनी तो भाव जाणलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात, ऐसे कृष्ण वाक्य अर्जुने ऐकले. असं श्रीकृष्णाचं बोलणं अर्जुनानं ऐकलं. तेथ मणी 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 म्हणितले, तेव्हा तो मनातल्या मनात म्हणाला. कोण? अर्जुन.
देवाचं हे सगळं बोलणं ऐकलं, स्थितप्रज्ञ कोण आहे हे देवाने सांगितलेलं ऐकलं, आणि मग अर्जुन मनातल्या मनात म्हणाला. ज्ञानोबरायांनी ऐकलं ते, लक्षात आलं का? मनातल्या मनात म्हणाला, आणि मग कसं काय ऐकलं? ज्ञानोबरायांनी ऐकलं ते, लक्षात आलं का? ऐसे कृष्ण वाक्य ऐकले तेथ अर्जुने म्हणी म्हणितले, आता आमची याची का झाले उपपत्ती या. आता या उपपत्ती आमची याची का झाले. आता ह्या उपपत्ती, ह्या विचार पद्धती, देवानं सांगितलेली जी रीती आहे त्यानं आमचं चांगलंच काम झालं. बरं झालं म्हटलं, आता देवाला प्रश्न विचारायला हरकत नाही. कारण अर्जुन युद्धापासून पळू पाहत होता आणि देवानं ज्ञानाचं महत्त्व वर्णन केलं आणि त्याला म्हणत होता तू लढ, म्हणजे त्याला सांगत होता कर्म करायचं, आणि श्रेष्ठत्व सांगत होता ज्ञानाचं. स्थितप्रज्ञाचं वर्णन केल्याबरोबर अर्जुन म्हटला आता आपल्या टप्प्यात आला. कोण? देव. बरेच लोक श्रवणच त्याच्यासाठी करत असतात की आता यांना प्रश्न विचारायला मोकळे झालो, असं असं. लक्षात आलं? त्यानं मनातल्या मनात काय म्हटलं? जे कर्म जाता घवे येथ निराकारिले देवे, तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. कारण ह्या ठिकाणी श्रीकृष्णाने कर्माचा सर्वथा काय केला? निषेध केला. कर्मजात आघवे, सगळं कर्म येथ निराकारिले देवे, देवानं निषेध केला. आणि तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या, आणि म्हणून या म्या झुंजावे पारुषले, म्हणूनच मी लढायचं काय केलं होतं? थांबवलं होतं. म्हणजे देवाच्या म्हणण्याप्रमाणेच मी वागत होतो पहिल्या अध्यायात, पण यानं पोथीच सुरू केली म्हटले. लक्षात? तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या, मी झुंज म्हणजे करण्याचं थांबवलं होतं ते याकरताच. बरेच लोक आधी काही माहीत नसतं, पण नंतर ते म्हणत असतात हे असं आम्हाला वाटतच होतं. तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या, ऐसा श्री अच्युताची या बोला, चित्ती धनुर्धर वाईला, आता प्रश्नो करील भला आशंकोनिया. श्री अच्युताची या बोला, श्रीकृष्णाच्या बोलण्यानं याप्रमाणे अर्जुन मनात संतुष्ट झाला, संतोष पावला. आणि आता इथून पुढं म्हणजे तिसऱ्या अध्यायात शंका घेऊन तो चांगला प्रश्न करणार आहे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात त्याच्या प्रश्नाला काय म्हणतात? भला प्रश्न, चांगला प्रश्न, की ज्या प्रश्नाच्या उत्तरानं समस्त जीवमात्रांचं काय झालेलं आहे? कल्याण झालेलं आहे. असं मानव जातीचा प्रतिनिधी म्हणून सगळ्या मानवांच्या वतीनं तो काय करणार? आता प्रश्न करणार आहे. तो प्रसंग असे नागरू, तो जो प्रसंग असेल, अर्जुन आता चांगला प्रश्न जो करणार आहे तो कथा भाग फारच मनोहर आहे. तो प्रसंग असे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू, जो सर्व धर्माचं माहेर आहे. की प्रांतहीनू विवेकामृत सागरू, किंवा प्रांतहीन अमर्याद, ज्याला मर्यादाच नाही अशा विचाररूपी अमृताचा सागरच आहे. तिसरा अध्याय. ज्ञानोबराय जाहिरात करतात बरं का, हा अध्याय संपता संपता की दुसरा अध्याय पाहावा म्हणजे वाचावा म्हणून. मालिका कधी संपते ते माहिती आहे का? अशा पॉइंटला आणून ठेवतात की त्या बायांनी सगळी कामं सोडून दुसऱ्या दिवशी टीव्ही पुढेच जाऊन बसलं पाहिजे. तो माणूस येतो, चाकू काढतो, खूप सायला लागतो, लगेच नावं येतात. लक्षात आलं का? त्या बाया म्हणतात नाही नाही उद्या पाहिलंच पाहिजे, ती मेली की काय ती बाई. बऱ्याच प्रसिद्धी आहे त्यांच्या ह्या बायांच्या. लक्षात आलं का? यांना जनाबाईशी घेणं नाही, मुक्ताबाईशी घेणं नाही. लक्षात आलं का? सोयराबाईशी घेणं देणं नाही. त्यांना त्या टीव्हीतल्या बाया काय, आता मलाही नाव ठाऊक नाही, तुम्हाला ठाऊक असेल तुम्हीच उच्चारा. लक्षात आलं का? म्हणजे ते मालिकावाले सिरियल क्रमानं ज्या प्रसारित होतात त्या अशा ठिकाणी आणून थांबवतात की उद्याचा भाग आवर्जून पाहिलाच पाहिजे. तसं ज्ञानोबराय अध्यायाच्या शेवटी असं वर्णन करतात पुढच्या अध्यायाचं की तो अध्याय वाचावा असं वाटलं पाहिजे, पण ओव्या कळाल्या तर तो प्रसंग असे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू, की विवेकामृत सागरू प्रांतहीनू. तो भाग, तो आपण सर्वज्ञनाथू निरूपिता होईल श्री अनंतू, ते ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्तीदासू. तो आपण सर्वज्ञनाथू, तो स्वतः आपण सर्वज्ञनाथ असलेला, श्री अनंत असलेला श्रीकृष्ण निरूपिता होईल. आता सांगेल ते मातू निवृत्तीदासू ज्ञानदेव सांगेल. ती गोष्ट निवृत्तीचे दास असलेले ज्ञानोबराय तुम्हा सगळ्यांना सांगतील. या ठिकाणी दुसरा अध्याय काय झाला? समाप्त झाला. त्याबरोबर आपण ज्या स्थितप्रज्ञ दर्शनाचा आरंभ केला होता त्याचं देखील तोडकं मोडकं चिंतन या ठिकाणी आपण पूर्ण केलं. असो ज्ञानोबरायांच्या आज्ञेनं कृपेनं सद्गुरू वैकुंठवासी बणशी बाबांच्या कृपेनं अत्यंत अल्पावधीत 2-3 दिवसातच आमच्या सगळ्या
आमचे विश्वस्त मंडळी, अध्यक्ष, सगळी वारकरी मंडळी, राज मंडळी, सगळी भाविक मंडळी, अन्नदाते मंडळी, सगळ्यांच्या सहकार्यानं, सहभागानं हा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडला. ज्ञानोबारायांची इच्छा होती, सद्गुरू बंशी बाबांची इच्छा असेल आणि एक मनामध्ये असं आलं की प्रतिवर्षी या ठिकाणी कोणत्या तरी एका कालखंडामध्ये ज्ञानेश्वरीच्या एखाद्या भागाचं आपण चिंतन करत राहू. लक्षात आलं? अनंत विषय आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. सद्गुरूंची वर्णनं केलेली आहेत. सुरुवातीला भक्त लक्षणं आहेत, त्रिगुणातीताची लक्षणं, ज्ञानी लक्षणं, किंवा पहिलं केलेलं सुरुवातीचं मंगलाचरण, कितीतरी काय आहेत विषय, किंवा ज्ञानेश्वरीतील कर्मयोग, ज्ञानेश्वरीतील भक्तियोग, ज्ञानेश्वरीतील ज्ञानयोग, ह्या सगळ्या कितीतरी गोष्टी आहेत. एक एक टप्प्यानं आपण पाहण्याचा काय करू, प्रयत्न करू. तुमचं काय काम, तुम्ही आमच्याकडून वधवून घ्यायचं, बोलण्याचं काम आमचं, पण बोलवून घेण्याचं काम कोणाचं काम आहे? तुम्ही येऊन बसले तर आम्ही सांगू, भिंतीला काय सांगणार? लक्षात आलं का? तेवढी तर काही स्थिती आमची झाली नाही. काही महात्म्यांनी ग्रंथ भिंतीला हे माझ्यापुढे विद्यार्थी बसलेले आहेत असं समजून शिकवले. नाव सांगतो तुम्हाला, तुम्ही पाहिलेले असतील. इथं कीर्तन झाली आहेत. सद्गुरू बंशी बाबांचे स्नेही देखील होते. वैकुंठवासी माधव शास्त्री सोट, महाराष्ट्रातले मोठं नाव, वैकुंठवासी झाले ते. त्यांचे सगळे ग्रंथ तयार असायचे. आम्ही जिथं शिकायला राहिलो तिथून अंबाजोगाई 24 किलोमीटर आहे आणि मोठं शहर असल्यामुळं काही वस्तू आणण्याकरता 2-4 महिन्यातून जाणं व्हायचं. मग आम्ही त्या विवेक सिंधू वगैरे जे लिहिलेले आहेत, आद्य कवी मुकुंदराज, त्यांच्या समाधीच्या दर्शनाला जायचो. मग त्या बाबांच्या दर्शनालाही जायचो. मग ते विचारायचे कोणता ग्रंथ चालू आहे, मग आमचा उपनिषद किंवा कोणता ग्रंथ न्यायाचा तो चालू आहे असं सांगायचो. कोणतं प्रकरण चालू आहे? 3रं प्रकरण. विचारलाच प्रश्न, नाही सांगता आलं मग डोंबल्याचं शिकतो का तू? मग त्या भीतीनं काही दर्शनाला जात नव्हती माणसं. लक्षात आलं का? त्यांचे सगळे ग्रंथ तयार होते. कसे तर हा ग्रंथ झाला की तो ग्रंथ ते शिकवायचे. आणि स्वभाव असा भयंकर की एकही शिष्य नाही. मग भिंतीकडे बघून ही भिंत म्हणजेच शिष्य बसलेले आहेत असं समजून त्यांनी ग्रंथांची आवर्तनं केली. आणि स्वामीजींना भेटायला आले ते म्हणायचे आमचा आता अद्वैत सिद्धी चालू आहे. म्हटलं माणसाचा पत्ता नाही, ग्रंथ कोणाला शिकवतात? मग कळालं ते भिंतीला शिकवत होते. आमची स्थिती तेवढी झालेली नाही. तुम्ही आले तर सांगू आम्ही, म्हणजे आमच्याकडून वधवून घेण्याचं काम आपलं आहे. असो, हे सत्र या ठिकाणी आपण थांबवत आहोत. महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणचे जिज्ञासू लोक आमचा सगळा पाठ लिहून काढतात. त्यांनी 3 अध्याय लिहिले. आता खरं तर आम्हाला लाजीरवाणी गोष्ट आहे की आमच्याकडून बंद झाला पाठ काही कामाच्या व्यस्ततेमुळं. पण ते म्हटले महाराज बरं झालं आमचं पुढचं लिहायचं होईल. त्या गंगापूर तालुक्यात एक इंजिनियर आहेत, ते नोकरीला आहेत आणि 3.5-4 तास रोजचे खर्च करतात. ऐकायचं, थांबवायचं, वहीत लिहायचं. 3 अध्याय लिहिले. 2 अध्याय लिहिलेले त्यांनी मला आणून दाखवले. अजून एक वारकरी साधक आहेत सातारा जिल्ह्यामध्ये. आपली माऊलींची पालखी कुठं थांबते? लोणंद जवळ त्यांचा एक छोटासा आश्रम कुटी आहे. तिथले एक साधक लिहितात. आणि एक नाशिक जवळ इगतपुरी, तिथले एक साधक पूर्ण पाठ लिहितात. हे शक्य झालं कुणामुळं?
या सोमनाथ भाऊमुळं, त्यामुळं त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. आपण गेले 7 दिवस या माऊलीच्या दरबारामध्ये या ठिकाणी स्थितप्रज्ञ या विषयावरती गेले 7 दिवस आपण या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने आणि महाराजांची अनेक दिवसाची जी इच्छा होती की आपण स्थितप्रज्ञ या विषयावरती मंदिरामध्ये आपण या ठिकाणी एक कार्यक्रम किंवा एकदिवसीय व ते न करता आपण 7 दिवस या ठिकाणी कार्यक्रम घेतला. अतिशय त्यांनी स्वतः देखील त्यांचे स्थितप्रज्ञ या वृत्तीचं त्यांचं हे सगळं आचरण असल्यामुळं आपण सर्वजण, कारण की स्थितप्रज्ञ श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलंय आणि माऊलींनी त्याचा या ठिकाणी अतिशय चांगल्या याच्यामध्ये आपल्याला 4 अवस्था त्यांनी यामध्ये आपल्याला सांगितल्या. तसं गीता सांगणं सोपं आहे, पण गीता अंगीकृत करणं खूप अवघड आहे. त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ सांगणं हे सोपं आहे, पण स्थितप्रज्ञ जगणं हे खूप अवघड आहे. कारण आपण सर्वजण या ठिकाणी सगळे श्रोते हे जाणते आहेत आणि माऊलींनी या ठिकाणी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी मोठा दिलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या महाराजांनी या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे. असे अनेक अध्यायावरती जे अनेक प्रसंग माऊलींनी या ठिकाणी जे वर्णन केले ते यापुढे इथून पुढच्या काळात होतील असे मी या ठिकाणी आशा बाळगतो. आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. डॉक्टर करणसिंह घोले पाटील हे आपल्याशी 2 शब्द बोलतील असे मी त्यांना विनंती करतो. कृष्ण हरी. या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं श्रद्धेय गुरुवर्य वेदांताचार्य देविदासजी महाराज यांच्या मुखातून आपण सर्वांनी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायाचं या ठिकाणी स्थितप्रज्ञ दर्शन म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीचा
एक चांगला डोळस, चिकित्सक आणि दार्शनिक अनुभव या ठिकाणी घेतला. खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांची ही इच्छाच होती की या ठिकाणी ज्या ज्या वेळेस ज्ञानेश्वरीसाठी आपण तिचं श्रवण करू तर ते श्रवण दार्शनिक अर्थानं झालं पाहिजे. आणि म्हणून माऊलींनी या ठिकाणी जे सांगितलं होतं आणि ते आपल्या या ठिकाणी करवीरेश्वराचं जे महादेवाचं मंदिर आहे त्याच्या खाली ती ओढ लिहिलेली सुद्धा आहे की ये मराठीयेचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आणि हा ब्रह्मविद्येचा सुकाळ मला वाटतं खऱ्या अर्थानं या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं झालेला आहे. आणि म्हणून नेवासा नगरीच्या वतीनं मी महाराजांचे मनस्वी या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करण्यासाठी उभा राहिलो. बाकी मी सुरुवातीलाच सांगितलं की ज्या वेळेला मी नेवासा शहरातून या मंदिरात येईल त्यावेळेला मी नगराध्यक्ष म्हणून कधीही येणार नाही. एक सेवक म्हणून, एक साधक म्हणूनच या ठिकाणी येईल आणि माझ्या नशिबात असेल ती माऊलीची सेवा मी पत्करेल. आणि त्याच पद्धतीनं इथून पुढच्या काळात देखील आपला एक मोठा असा पालखी सोहळा, हे दुसरं वर्ष त्याचं असणार आहे आणि तो पालखी सोहळा इथून त्याचं नियोजन आहे. त्याच पद्धतीनं नेवाशाच्या शहरातून तो मार्गस्थ होईल आणि आपला पहिला मुक्काम या ठिकाणी मार्केट कमिटीवर त्याचा असेल. तर नेवासा शहराच्या वतीने, नेवासा बुद्रुक, नेवासा फाटा आणि पंचक्रोशीच्या वतीनं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन स्वागताचं आणि त्या सोहळ्याला निरोप देण्याचं आपण सर्व मिळून करू याची मी संस्थानला, आदरणीय अध्यक्षांना, विश्वस्त मंडळाला आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महंतांना देतो. त्याचबरोबर एक आत्ताच सुचलेली सूचना या ठिकाणी आमचे माजी सरपंच सतीश शेठ गायके यांनी मांडली की जी स्वागत कमान आपण गणपती चौकात दिलेली आहे आणि त्यामुळं मंदिरात कोणता कार्यक्रम चालू आहे याचा बोध जाणाऱ्या येणाऱ्यांना आणि गावकऱ्यांना होतो. तर ती स्वागत कमान त्या ठिकाणी जी आहे ती उत्सव कमान म्हणून आपण कायमस्वरूपी त्या तिथं ठेवू आणि त्यावर मंदिराचे आणि आपले इतर धार्मिक कार्यक्रम कोणते असतील तर त्याची जाहिरात त्या ठिकाणी कायमस्वरूपी होत राहील अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही मित्रपरिवार तरुण मंडळ, लोखंडे गल्ली नेवासा, त्रिमूर्ती तरुण मंडळ, कोमट गल्ली नेवासा या सर्व युवकांच्या वतीनं सतीश शेठ गायके यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते आम्ही पूर्ण पार करू आणि या ठिकाणी ती उत्सव कमान आपल्या मंदिरासाठी आपण कायमस्वरूपी त्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करू. एवढं बोलतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.